नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारूपितवाम भागम पानव महासायक चारु चापम नमामि रामम रघुशनाथम। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं जीवन चरित्राचं दर्शन आपण या रामविजय ग्रंथाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून करत आहोत। तिसऱ्या अध्यायाला प्रारंभ झालेला आहे आणि तिसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी काल आपण श्रावण बाळाची कथा श्रवण केली, बरोबर? श्रावण बाळाची कथा, त्यामध्ये मातृपितृभक्त असलेला हा श्रावण बाळ आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेसाठी निघाला होता। त्या श्रावण बाळाची नजर चुकीने राजा दशरथाच्या हातून मृत्यू झाला। श्रावण बाळाच्या हृदयी बाण लागला आणि तो कोवळ्या वयाचा, कुरुळ्या केसाचा, पांढरा तरुण तडफदार श्रावण रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि अंध असलेल्या मायबापाला पाणी घेऊन राजा दशरथ गेला, बरोबर? दशरथ पाणी घेऊन आल्याची चाहूल लागली, कोण आहे म्हणून विचारणा मायबापांनी केली। त्यांनी सांगितलं की मी अयोध्येचा राजा दशरथ। आमचा श्रावण कुठे आहे? श्रावण कुठे म्हटल्याबरोबर दशरथ राजाच्या तोंडातून एक शब्दही निघेना। दशरथ राजा रडायला लागला। राजाच्या रडण्याचा आवाज श्रावण बाळाच्या मायबापाच्या लक्षात आलं। मग विचारलं, का रडता राजे, झालं काय? जंगलातील एखाद्या क्रूर जनावराने तर आमच्या श्रावणाची हत्या नाही केली ना? त्यावेळेला राजाच्या मुखातले शब्द, मा, या जंगलातील एकही जनावर इतकं क्रूर नसल जेवढा क्रूर अयोध्येचा राजा दशरथ झाला। काय झालं? तुमच्या कोवळ्या लेकराचा मृत्यू माझ्या धनुष्यबाणाने झाला माय। हे शब्द ऐकले आणि आता मी तुम्हाला काय घेऊन आलोय? पाणी घेऊन आलोय। कोवळं तरुण लेकरू डोळ्यासमोर जावं, मला सांगा त्यावेळेला मायबापाला पाणी गोड लागेल काय? मायबापाने सांगितलं, राजा नको रे पाणी पाजू, आम्हाला पाणी पाजणाराचा तू नाश केलास, त्याला संपवलंस, त्याची हत्या केली आणि आता मात्र आम्हाला पाणी पाजण्याकरता आलाय। नको राजा, बिगर पाण्याचा मरतो आम्ही श्रावण बाळाच्या विरहात, पण आम्ही जसं श्रावण बाळ श्रावण बाळ श्रावण बाळ करत मरतोय तसं तुला देखील एक दिवस पुत्र वियोगाने तडफडून मरावं लागेल राजा दशरथा। हे कोण म्हणते? श्रावण बाळाच्या आई वडील श्रावण बाळाच्या विरहाने दशरथ राजाला श्राप देताना हे वाक्य त्यांच्या मुखातून येत आहेत। श्रावण बाळाच्या आई वडिलांचं नाव काही ग्रंथामध्ये यज्ञदत्त आणि शुद्री माता आलेलं आहे, नोट डाऊन। तर असा असलेला बाळ श्रावण, या श्रावणाचा नाश झाला, श्रावण संपला, श्रावणाचे आई वडील संपले। या तिघांच्याही मृत्यूला कारण राजा दशरथ ठरला। या राजा दशरथाने तिघांच्याही चितेला अग्निडाग दिला। मग तीही सोडीला प्राण, राये केले तिघांचे दहन। तीही प्राण सोडीला म्हणजे श्रावणाने तर प्राण सोडलेला होताच, पण श्रावणानंतर त्याचे आई वडील त्यांनी देखील पुत्राच्या विरहाने प्राण सोडला होता। पण प्राण सोडते वेळी दशरथाला श्राप देत देत प्राण सोडला होता। त्यांचा प्राण सुटला। राजाने तिघांचंही शरीराचं दहन केलं, राये केले तिघांचे दहन। उत्तर कार्य संपादून अयोध्येशी परतला। उत्तर कार्य पूर्ण केलं आणि तो राजा अयोध्येला परत आला। आता ऐका, अयोध्येला राजा परत आल्यानंतर राजा पहिल्यांदा गेला कैकेयीच्या महाली। कोणाच्या? जसं एखादा अपराध लेकराकडून घडावं, लेकरू माईच्या मांडीवर डोकं ठेवून डड्डसा रडावं लेकराने, तसं राजा दशरथ रडू लागला। कैकेयीला सांगितलं, कैकेयी, आज माझ्याकडून फार मोठं पाप घडलं। काय झालं? निष्पाप तिघा जणांचा बळी आज माझ्यामुळे गेला। मग घडलेला सगळा वृत्तांत सांगितला। मरता मरता त्यांनी सांगितलं, मरता मरता काय राजा, आज जसं आम्ही मरतोय तसं तुलाही पुत्रवियोगाने तडफडून मरावं लागेल। अयोध्यासी आला राजा दशरथ, पण अयोध्येला येत असताना त्याच्या मनात काय विचार होता बघा? मनात हर्षमानी नृपवर, मनामध्ये मात्र नृपवर, नृप म्हणजे राजा, राजा या पदावरती जो बसलेला आहे, राजा पदाचा अंगीकार ज्याने केलेला आहे, राजपद ज्याने स्वीकारलेले आहे, असा नृपवर म्हणजे राजा। मज शाप झाला तो केवळवर, म्हटलं मला तर श्रावण बाळाच्या आई वडिलांनी श्राप दिला, पण मला असं वाटतंय हा श्राप नसून हा काय?
वर आहे. कारण श्रावण बाळाच्या आईवडील म्हटले, राजा आज जसं आम्ही पुत्रवियोगाने तडफडून मरतोय राजा, तसंच तुलाही एक दिवस पुत्रवियोगाने तडफडून मरावं लागेल. दशरथाला ते शब्द कानावर पुन्हा पुन्हा पडताय आणि दशरथ राजा मनात हर्ष व्यक्त करतोय, आनंद व्यक्त करतोय. हर्ष शब्दाचा अर्थ आनंद. आता मला सांगा, तिघांची हत्या दशरथाच्या हातून घडली, मग दशरथ आनंद काय व्यक्त करतोय? तर दशरथाच्या लक्षात आलं, यांनी मला श्राप दिला, तुला पुत्रवियोगाने तडफडून मरावं लागेल. याचा अर्थ मला पुत्र होतील आणि मग पुत्राचा वियोग मला घडेल आणि मग त्या वियोगात मला मरावं लागेल. म्हणजे कमीत कमी मला पुत्र तरी होतील आणि मला पुत्र होणार आहे. या आनंदाने राजा दशरथ मनात हर्षमानी नृपवर मज शाप झाला तो केवळवर. तो असा मनोमन म्हणत होता की मला श्राप झाला नाही, मला काय मिळाला? जणू काही वर मिळाला, वरदान मिळालं. यांचे शापे तरी पुत्र हो का सत्वर मजागी. जाऊ द्या मरुदा, इतके प्रयत्न केले बाबा, दोरे गंडे धागे सगळं केलं. सद्गुरू, गुरु अम्मा सगळ्यांच्या भेटी घेतल्या, गुजरातला जाऊन आलो, पण लेकरूबाळ झालं नाही. मग कमीत कमी यांच्या श्रापाने तरी मला लेकरूबाळ व्हावं, अशा पद्धतीचा विचार करत राजा दशरथ अयोध्येला आला. वसिष्ठांशी सांगितला वृत्तांत, वसिष्ठांना घडलेला सगळा वृत्तांत कथन केला. पुढे 12 वर्षापर्यंत दुष्काळ पडला पृथ्वीवरी. त्यानंतर पुढे 12 वर्ष म्हणजे 12 वर्षापर्यंत पृथ्वीवर भयानक दुष्काळ पडला. किती वर्ष? न वर्षे कदा बलाहक अत्यंत तीव्र तपे अर्क. कदा बलाहक न वर्षे. बलाहक शब्दाचा अर्थ आहे ढग, मेघ. हे 12 वर्षात या ढगानी मेघानी कधीच वर्षाव केला नाही. बलाहक म्हणजे ढग. अत्यंत तीव्र तपे अर्क. अत्यंत तीव्र म्हणजे प्रचंड तापू लागला. अर्क म्हणजे सूर्य. सूर्याला बघा किती शब्द आले: वासर सूर्य, रवी सूर्य, सूर्य म्हणजे सूर्य, आदित्य म्हणजे सूर्य. किती शब्द इथे. काय शब्द आलाय? अर्क शब्द आला. अर्क. अर्क शब्दाचा अर्थ सुद्धा होतो सूर्य. धान्य तृण जीवन सकळीक नाही निशंक पृथ्वीवरी. त्या पृथ्वीवर धान्य, गवत किंवा पाणी पृथ्वीवर राहिलंच नव्हतं. 12 वर्ष कडक दुष्काळ पडला होता. गायी ब्राह्मण पिढीले बहुत. आणि मग आता तिथे मनुष्यांनाच खायला प्यायला काही नव्हतं, तेव्हा जनावरांची काय वार्ता सांगावी. गायी ब्राह्मण पिढीले बहुत. ब्राह्मण लोकांना सुद्धा आता दक्षिणेवर त्यांचं जीवन असतंय. लोकांच्या घरीच काही पिकाने लोक कुठून दक्षिणा तर देणार आहेत. त्यामुळं ब्राह्मण मनुष्याला सुद्धा पाणी वेळेवरती मिळत नव्हतं, खायला काही मिळत नव्हतं. गायी ब्राह्मणाची त्यावेळेला पीडा बहुत झाली, त्यांना त्रास बहुत झाला या दुष्काळाचा. दैत्य गुरु परम कापट्यवंत तेने जलद आकर्षिले समस्त. आता त्याच वेळी दैत्य गुरु असलेला शुक्राचार्य, कोण? शुक्राचार्य. त्या शुक्राचार्य परम कापट्यवंत, तो अतिशय कपटी. कपटी. त्या कपट्याने काय केलं? त्याने जलद समस्त आकर्षिले. त्यांनी सगळं पाण्याचा ओघ आहे तो असा अडवून धरला, आकर्षून घेतला. वृष्टी एकाक्ष होऊ नदी. तो पाऊस होऊ देत नव्हता. एकाक्ष शब्दाचा अर्थ अक्ष म्हणजे डोळा आणि एक हे संख्यावाचक आहे. ज्याला एक डोळा आहे असा शुक्राचार्य. एकाक्ष म्हणजे शुक्राचार्य. तो एक डोळ्याचा का झाला याची कथा बरीच मोठी आहे, पण आता ती आपण पुन्हा केव्हा तरी पाहू. आड आला म्हणून फोडियला डोळा, बळीने शुक्र आंधळा केला. कथा भाग ध्यानात येण्याकरता एका प्रमाणात सांगितलं. मग मात्र असा एक डोळा फोडलेला एकाक्ष म्हणजे शुक्र पाऊस होऊ देत नव्हता. वृष्टी झाली या परिपूर्ण, सुखी होतील गो ब्राह्मण. पाऊस पडला का होईल? गो ब्राह्मण, गाय ब्राह्मण काय होतील? सुखी होतील. ते करतील महायज्ञ. आणि मग ते ब्राह्मण काय करतील? महायज्ञ करतील, मोठा मोठा यज्ञ करतील. सुरास पूर्ण बळतेने. आणि यज्ञ केला की त्या यज्ञाच्या जोरावर देवतांना ताकद प्राप्त होते, बळ प्राप्त होते, शक्ती प्राप्त होते. बळ म्हणजे शक्ती. सूर शब्दाचा अर्थ होतो देवता. वृषपर्वा दैत्येंद्र थोर, त्यासी सह्य झाला शुक्र. वृषपर्वा नावाचा एक दैत्याचा राजा होता. दैत्येंद्र म्हणजे दैत्याचा राजा. तो वृषपर्वा दैत्येंद्र थोर
दैत्याचा राजा असला, मोठा राजा असला हा वृषपर्वा, त्याला शुक्र सहाय्य झाला, शुक्राचार्य सहाय्य झाला, मदतीला आला. निर्जर भारा सहित शक्र युद्ध करीत तयासी. निर्जर भारा सहित म्हणजे देवांच्या सैन्यासहित, निर्जर भारा सहित म्हणजे देवांच्या सैन्यासहित शक्र तयाशी युद्ध करी. शक्र म्हणजे इंद्र. बहुत दिवस झाला संग्राम, परी शुक्र कपटी पूर्ण परम. मेघ वर्षोनेदी आदम, चिंताक्रांत शुक्र शक्र झाला. बहुत दिवस संग्राम झाला. संग्राम म्हणजे युद्ध. तुम्हाला काय वाटतं? संग्राम नाव फार चांगलं आहे. संग्राम शब्दाचा काय अर्थ आहे? हे दलिंदर, ज्याला अर्थच कळत नाही ते काही नावं ठेवतात पोराची. पपिया, पिंट्या, बबल्या, काय नाव आहे? संग्राम. काय संग्राम शब्दाचा? युद्ध. त्याच्या नावातच तुम्ही युद्ध ठेवलं तर भविष्यात काय करील? युद्धच करील. पण जगासोबत नाही. नाही, मायबापाच्या कंबाट्यात नाता घडील. मायबापाने विचार करून नावं ठेवावे. ज्या नावाचा उच्चार करत आपल्या मुखातून नामस्मरण घडेल असं नाव ठेवावं. विठ्ठल ठेवावं, ज्ञानोबा ठेवावं, तुकोबा ठेवावं. बरोबर आहे की नाही? नावं ठेवताना पालकांनी विचार केला पाहिजे, कारण तो आजामेळ महापातकी. पण नारायण 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 पुत्राच्या मोहाने आवाज देत होता, पण मरणाच्या वेळी देवाचं स्मरण झालं, त्याचा उद्धार झाला. देवाचं ब्रीद अंतकाले चमामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भावम याती नास्तित्र संशय. बहुत दिवस संग्राम झाला, बऱ्याच दिवस युद्ध झालं. परी शुक्र कपटी पूर्ण परम. परंतु शुक्र हा कसा होता? कपटी होता. कपटी, पूर्ण कपटी होता. तो मेघ वर्षोनेदी आदम, नुसता कपटी नव्हता, आदम होता, नीच होता, नीच. तो मेघाचा म्हणजे पावसाचा वर्षाव होऊ देत नव्हता. आणि मग त्या प्रभावाने चिंताक्रांत झाला शक्र. शक्र म्हणजे इंद्र. मग चिंता करू लागला, काय करावं, कसं काय पाऊस पाडावा. वज्रधरासी म्हणे अंगिरासूत. वज्रधर, वज्रधर कोण? ज्याने हातात वज्र धारण केला असा कोण आहे? इंद्र. त्या वज्रधराशी म्हणजे इंद्राशी अंगिरासूत म्हणे. अंगिरासूत म्हणजे बृहस्पती. अंगिराचा पुत्र बृहस्पती, अंगिरासूत. काय म्हटलं? अयोध्येचा राजा दशरथ तो प्रतापार्क रणपंडित, जिंकील दैत्य क्षण मात्रे. तुम्ही काय करा, या युद्धाला आपल्याला मदतीला अयोध्येचा राजा दशरथ बोलवा. म्हणजे विचार करा, जिथं युद्ध करत असताना इंद्रासारख्याची ताकद कमी पडली, तिथं बृहस्पतीने आठवण कोणाची केली? दशरथ राजाची आठवण केली. म्हणजे तो दशरथ राजा किती पराक्रमी असेल. कोणाच्याही पोटी देव जन्माला येत नाही, देव पराक्रमाच्या पोटी जन्माला येतो. कोणाच्याही पोटी ज्ञानोबा जन्माला येतील. मांस भक्षण करणाऱ्याच्या पोटी तुकोबा जन्माला येतील. शुद्ध बीज असावं लागतं त्यावेळेला. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी. बीज शुद्ध असावं लागतं त्यावेळेला. नाही तर मग बीज बोया बबुलका आम कहासे पाय. बरोबर आहे की नाही? बाबळीचं झाड लावलं आणि आंब्याची वाट पाहायला लागला. ही आंध्र्या हल्या तो बापाची पेंड आहे. अरे जे पाहिजे ते पेरावं लागतंय. लेकरू सद्गुणी व्हावं वाटतं तर त्याच्यात अगोदर गुण आपल्यात यावे लागतात. हाडात नसेल तर पोहरात नाही येत. सावधान व्हावं अशा पालकांनी, जे स्वतः आचरणाने शुद्ध नाहीत आणि लेकराकडनं शुद्ध आचरणाची अपेक्षा करतात. शुद्ध आचरण त्यांनी स्वतः ठेवावं आणि मग स्वभावतः लेकर आपोआप सदाचारी जन्माला येतात. काय सांगितलं? मग मूळ पाठविले दशरथा, तो प्रतापार्क रणपंडित. कोण दशरथ? अयोध्येचा राजा दशरथ. तो कसा आहे? प्रताप सूर्य आहे. प्रतापार्क म्हणजे प्रताप सूर्य आहे. रणपंडित, रण म्हणजे युद्धातील तो पंडित आहे, विद्वान आहे. युद्ध कसं करावं हे त्याला कळतं. जिंकील दैत्य क्षण मात्रे. बृहस्पती इंद्राला सांगताय, अंगिरासूत वज्रधरासी म्हणे तुम्ही काय करावं? दशरथ राजाला युद्धाकरता बोलून घ्यावं, कारण दशरथ राजाचा अधिकार फार मोठा आहे. मग तो युद्धामध्ये पंडित आहे, प्रतापार्क आहे. तो क्षणात सगळं दैत्यांना जिंकेल. मग मातली आणि विजयरथा मूळ पाठविले दशरथा. मातली आणि विजयरथ. मातली
मातली शब्दाचा अर्थ कळला? मातली म्हणजे इंद्राच्या रथाचे घोडे हाकण्याकरता जो आहे त्याचं नाव मातली. इंद्राच्या सारथ्याचं नाव, इंद्राचं सारथ्य जो करतो त्याचं नाव मातली आहे. तो मातली पाठवला आणि त्याच्यासोबत काय पाठवला? विजयी रथ पाठवला. विजयी रथ. मातली आणि विजय रथा मूळ पाठविले दशरथा. आणि त्या मातलीच्या माध्यमातून दशरथ राजाकडे निरोप पाठवला की हे राजा दशरथा, काय झालं हा सगळा इतिहास ऐकून तुम्ही तात्काळ आमच्यासाठी मदतीला धावून या. मातली सांगे समूळ वार्ता. मातली अयोध्येत आला. शरयू नदीच्या तरावर दशरथ राजाची भेट घेतली. दशरथ राजाला सांगितलं अशी अशी कथा आहे. मातली सांगे समूळ वार्ता. वार्ता म्हणजे गोष्ट. अनावृष्टीकारणे जे आता जी अनावृष्टी आहे ती अनावृष्टी का होते माहिती का राजा तुम्हाला? शुक्राचार्यांनी पाण्याचे साठे आकर्षून घेतलेले. पाणी शुक्राचार्य पडू देत नाही, कारण पाणी पडलं तर भूमीवर धान्य उगवेल. धान्य उगवलं तर ब्राह्मण लोक मिळालेल्या दान धर्मातून यज्ञ करतील आणि यज्ञ केलं की देव संपुष्ट होतात, त्यांना बळ मिळतं. बरोबर की नाही? मग ते पुष्ट होऊ नयेत म्हणून तो शुक्राचार्य पाऊस पडू देत नाही, म्हणून शक्राने म्हणजे इंद्राने तुम्हाला मदतीला बोलवलं आहे अशी कथा सांगितली. ऐकोने दैत्य प्रताप अद्भुत तात्काळ रथी बैसला दशरथ. इंद्राने आपला मदतीला बोलवलं हे शब्द ऐकल्याबरोबर लगेचच राजा दशरथ कशात बसले? रथात बसले. ऐकोने दैत्य प्रताप अद्भुत तात्काळ रथी बैसला दशरथ. तो कैकेयी रायास प्रिय अत्यंत काय बोलत ते दवा. त्यावेळेला राजाची आवडती पत्नी, काय नाव तिचं? कैकेयी. राजाला काय बोलले ऐका. निराळ मार्गे रथ ते वेळी, हा ती त्यावेळेला बोलली म्हणे मी समागमे येईन आणि संग्राम तुमचा पाहिन. मी तुमच्या सोबत येते आणि तुमच्या सोबत येऊन काय करीत? तुमचं युद्ध पाहिल. राजा म्हणे तू सुकुमार पूर्ण युद्ध कंदन ते स्थानी. राजा म्हटले अगं तू येऊ नको, तू कशी आहे? तू सुकुमार आहे, तू कोमल आहे, आणि तिथं काय चाललंय? तिथं काय बटाटवडे खाऊन यायचे का? अगं युद्ध करायला जायचंय, तुला लागेल, त्रास होईल तुला, येऊ नको. एरी म्हणे तुम्ही जवळ असता माझं भय नाही सर्वता. ती म्हणली तुम्ही जवळ आहे ना, मग मला कशाची भीती, येऊ द्या मला. आई शेतीचे बोला ऐकता घेतली रथावरी ते धवा. तिचं असं बोलणं ऐकले आणि मग तिला रथावर घेतलं. कोणी? दशरथ. निराळ मार्गे रथ ते वेळी. निराळ मार्गे म्हणजे आकाश मार्गे. रथ ते वेळी घेऊन जात चपळ मातली. तो मातली जो होता तो चपळ होता. चपळ असला मातली. आकाश मार्गे रथ अतिशय वेगात गतीत घेऊन जाऊ लागला. देवदैत्यांच्या रणमंडळी रथ अकस्मात उतरला. देवदैत्यांचं जिथं युद्ध सुरू झालं होतं तिथे रथ अचानक जाऊन उतरला. कशा पद्धतीने? दृष्टांत दिले. वैकुंठी विनेता सूत शिराब्दी तटी उतरे अकस्मात. ज्या पद्धतीने वैकुंठातून गरुड विनितासूत म्हणजे विनेताचा पुत्र गरुड जसा शिराब्दी तटी अकस्मात उतरे. शिराब्दी तटी म्हणजे क्षीरसागराच्या काठावर जसा अचानक उतरतो तैसा राजा दशरथ सूर समुदायात उतरला. तशा पद्धतीने राजा दशरथ सूर समुदायामध्ये म्हणजे देवता लोकांच्या मेळ्यामध्ये उतरला. अजपुत्र देखोनी पाकशासन. अजपुत्र देखोनी म्हणजे दशरथ राजा पाहून. पाकशासन म्हणजे इंद्र. देता झाला शेम आलिंगन. इंद्राने आलिंगन दिलं कोणाला? दशरथ राजाला. दशरथ धनुष्य चढवून उभा टाकला रणांगणी. दशरथ म्हटलं आता हे आलिंगन झालं, आता सांगा मला कोणासोबत युद्ध करायचं. लगेच त्याने हातात धनुष्य घेतला दशरथ राजाने. दशरथ धनुष्य चढवून उभा टाकला रणांगणी. बाणापाठी बाण सोडित जैसे शब्दामागे शब्द येत की मेघधारा वर्ष शर सोडित त्याच रीती बाणाच्या पाठीमागे बाण सोडू लागला. जशा काही शब्दामागे शब्द मनुष्याचे येतात तसा बाणामागे बाण तो सोडू लागला राजा दशरथ. जशा पद्धतीने मेघाच्या धारा पृथ्वीवर पडतात तसे धनुष्य बाण म्हणजे शर म्हणजे बाण ज्या पद्धतीने मेघाच्या धारा पृथ्वीवरती येतात तसे शर शत्रूवरती सोडू लागला राजा दशरथ. जैशा मेघा बाहेर निवडून निगती कल्पांत सौदामिनी. ज्या पद्धतीने पावसाच्या बाहेर निघून कल्पांत सौदामिनी म्हणजे प्रलय काळच्या वेळेला ज्या विजा होतात घडघड घडघड खडखड 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 अशा ज्या विजा वाचतात तर सौदामिनी म्हणजे विजा.
कल्पांताच्या वेळेच्या विजा त्या जशा कडकड कडकड वाजतात. तैसा एक एक बाण तुनी रातुनी ओढून काढी दशरथ. तसा एक एक बाण राजा दशरथ तुनी रातून ओढून काढत होता. तुनीर म्हणजे बाण ठेवण्याकरता भाते असायचे की नाही. भाता भाता म्हणजे तुनीर, हार्मोनियमचा भाता नाही. युद्धाच्या वेळी धनुष्याला सहाय्य काय असतो, शर असतो, बाण असतो. तो बाण आपल्या तनुरीत ठेवलेला असतो. तनूर म्हणजे हा भाता भाता भाता. आणि अशा पद्धतीचा भाता घेऊन तैसा एक एक बाण तुनी रातुनी ओढून काढी दशरथ. दैत्यांची शिरे अकस्मात गगनी उडते असंख्यात. दशरथ राजाने बाण सोडले की दैत्यांची शिरा असे आकाशात उडायचे. कशा पद्धतीने, जैसे वृक्षावरून पक्षी उडत प्रातःकाळी एकदाची. जसं एकाच वेळी संध्याकाळ झाली. प्रातःकाळ म्हणजे संध्याकाळ ना. प्रातःकाळ प्रातः हॅलो अकरा आरती पाठ नाही का. प्रातःकाळ नेमकं सकाळ का संध्याकाळ. हे पांडुरंगा प्रातःकाळ झाली. आता तुम्ही काय करा, बरोबर. तर प्रातःकाळ होताच एकदाची जैसे वृक्षावरून पक्षी उडती. ज्या पद्धतीने प्रातःकाळच्या वेळेला झाडावरून पक्षी उडतात तशा पद्धतीने दैत्याचे शिर उडताना बघू लागला. कोण, राजा दशरथ. त्याने मारलेला धनुष्याचा बाण असा होता, एका बाणातून 100 बाण तयार व्हायचे आणि एकदमच 100 दैत्यांचे शिर छेदल्या जायचे आणि ते शिर असे आकाशात उडायचे की जणू काही प्रातः काळाच्या वेळेला पशु पक्षी एकदाच उडतात. मारिले दैत्य भार तेव्हा तो पुढे आला वृषपर्वा. जेव्हा दैत्यांचा सगळा भार संपवला त्यावेळेला वृषपर्वा युद्ध करायला पुढे आला. कपट कळा युद्ध मावा नाना प्रकारे दावी. तो आपल्या कपटाच्या कला आणि युद्धाच्या लीला, युद्धाच्या कला या वेगवेगळ्या पद्धतीच्या दशरथ राजाला दाखवू लागला. परी दशरथ वीर समर्थ कापट्य विधान चले ते. परंतु दशरथ हा वीर आहे, समर्थशाली आहे. त्याच्या पुढे मात्र कापट्य विद्या चालत नाही, म्हणजे कपटी विद्या चालत नाही. जैसा मूर्खाचे वाग्जाळ समजतो उच्छेदी पंडित एक शब्दे. जसं मूर्खाचं बोलणं पंडितासमोर जास्त वेळ टिकतं का, नाही टिकत. जैसा मंत्रवादी महामती त्यापुढे भूतचेष्टा न चालती. या पद्धतीने मंत्रवादी असतो एखादा, मंत्रवादी म्हणजे मांत्रिक असतो, सिद्ध मांत्रिक. आणि मग त्याच्या पुढे भूत लागलेले लोक आणून बसवतात. मग त्या भूतांचं त्या मांत्रिकापुढे काय चालतं का, काही चालत नाही. तैसा दशरथा पुढे युद्ध गती कदा न चालती तयाच्या. तसा वृषपर्वा फार धनुर्धारी होता, पण त्याचं मात्र राजा दशरथा पुढे काही चालत नव्हतं. म्हणजे राजा दशरथ किती पराक्रमी असेल विचार करा. देखो नि दशरथाचा प्रताप तेव्हा विरत झाला वृषपर्वा. दशरथाचा प्रताप पाहिला आणि मग तो प्रताप पाहून विरत झाला, म्हणजे रतहीन झाला. कोण, वृषपर्वा. पाठी देऊनी ते दवा निघता झाला सवेग. ते दवा पाठी देऊनी सवेग निघता झाला. राजाला पाठ दाखवून पळता झाला. पूर्वी असं होतं, क्षत्रियांनी पळवणे जाणे कोण सायला जिरवाने. क्षत्रियांनी आपल्या शत्रूला पाठ दाखवायची नाही. पाठ दाखवली म्हणजे तो हरला, शरण आला. घृते शिंपेला वैश्वानर तैसा क्रोधायमान झाला शुक्र. आगीत तेल टाकल्यावर, घृत म्हणजे तूप आगीत टाकल्यावर आग कशी भडकते तसा क्रोधाने भडकला शुक्राचार्य. रती बैसुनिया शर सोडिता झाला प्रतापे. रथ टाकून पळाला कोण, वृषपर्वा. मग त्या वृषपर्वाच्या रथावरती आता शुक्राचार्य बसला आणि त्यांनी हातात धनुष्य घेतला आणि मग धनुष्य घेऊन युद्ध करण्याचा प्रयत्न करा. रथा बैसुनिया शर सोडिता झाला प्रतापे. जात वेदास्त्र ते अवसरी सोडिता झाला देवांवरी. सगळ्या देवांवर त्यांनी
जात वेदास्त्र सोडलं म्हणजे अग्निअस्त्र सोडलं. जात वेदास्त्र म्हणजे अग्निअस्त्र. अयोध्या दिशे जडकरी जलदास्त्र प्रेरिले. आणि मग त्या अस्त्राचं खंडन करण्याकरता अयोध्यापती राजा दशरथाने जलदास्त्र म्हणजे पाण्याचं अस्त्र टाकलं, पर्जन्यास्त्र टाकलं. शुक्रे वातास्त्र सोडले अद्भुत. शुक्राचार्याने काय केलं, वायू अस्त्र सोडलं. त्या वायू अस्त्राचं छेदन करण्याकरता एरे आड घातले पर्वत. दशरथ राजाने पर्वत आडवे घातले. वात कोंडीला समस्त दैत्यगुरुने देखील. वात म्हणजे वारा, तो सगळा काय झाला, कोंडला गेला. हे दैत्यगुरु शुक्राचार्याने पाहिलं. मग सोडिले वज्रास्त्र. त्यांनी वज्रास्त्र सोडलं. पर्वत फोडिले समग्र. जे पुढे पर्वत होते ते त्या वज्रास्त्राने फोडून टाकले. मग दशरथे सोडिले माहेश्वर. देखोनी वज्रास्त्र विराले. दशरथ राजांनी माहेश्वर अस्त्र सोडलं आणि त्या अस्त्राच्या प्रभावाने वज्रास्त्र शांत झालं. शुक्र परम क्रोधायमान. काढीला एक निर्वाण बाण. शुक्राला आता फारच राग आला. त्याने असा एक शेवटचा बाण काढला. निर्वाण बाण म्हणजे शेवटचा बाण. रथाचा आख छेदून टाकीता झाला ते दवा. आणि त्या बाणाने रथाचा आख छेदून टाकला. आख कळतो का? अरे घरी बैलगाड्या आहेत की नाही, का फक्त मोटरसायकल आहे घरी? चाक असतं की नाही, चाकाच्या मध्ये दोन्ही चाकाला धरून ठेवणार रथाचा काय असतो, आक असतो. बैलगाडीचा आक असायचा बघा, मग तो आकच त्यांनी छेदून टाकला. आक छेदिता अकस्मात खाली पडावा जो दशरथ. तो कैकई देखोनी धावत घालून हात आक धरी. लक्षात, त्या आक छेदला. आता दशरथ राजा खाली पडणार. खाली पडला का राजा दशरथ आता प्राण शुक्राचार्य घेणार. तेवढ्याच वेळामध्ये आग छेदलेला पाहिल्याबरोबर रथात पाठीमाग बसलेली कैकई तिने रथातून खाली उडी मारली आणि त्या आकात हात घातला. काय घातला? हात घातला. हात. आता तुमच्या मनात येईल, महाराज आग साधा होता का? रथाचा होता. तो रथाचा आग युद्धाच्या वेळी तिने धरून ठेवलाय. तिचा हात काय लोखंडाचा होता का? अशी मनात शंका येईल ना. खरंच तिचा हात लोखंडाचा होता. कसा होता तो कथा बघ पुढे पाहू. आक छेदिता अकस्मात खाली पडावा जो दशरथ. तो कैकई देखोनी धावत घालून हात आख धरी. तिने हाक धरला. पर्वताकार रथ थोर दंडावरी घेतला भार समग्र. एवढा पर्वतासारखा रथ, पण तिने सगळा भार आपल्या स्वहातावर झेलला. वीर श्रीरंगे नृपवर समाचार नेणे तो. आणि वीर रंगामध्ये रंगून गेला राजा दशरथ. त्याला माहितीच नाही आपल्या रथाचं चाक तुटलं आणि राणीने ते आग धरून ठेवलेलं आहे, तर माहित पण नाही राजा दशरथाला. दशरथे सोडीला निर्वाण बाण. दशरथाने शेवटचा बाण सोडला. तोडीला कवीचा स्यंदन. त्यांनी त्यावेळेला शुक्राचार्यांचा जो रथ होता तो तोडून टाकला. आश्वासहित कुटके करून रणमंडळी पाडीला. आश्वासहित म्हणजे घोड्यांसहित. अश्व म्हणजे घोडे. त्या घोड्यासहित रथाचे कुटके करून रणमंडळावरती तो पाडून टाकला. युद्ध मंडळावरती तो रथ पाडला. विरत जेव्हा झाला शुक्र. दशरथे काढीला सूर्यमुक्षर. म्हणे याचे छेदिन शिर. कापट्य मुकुटासहित पै. ज्या वेळेला रथाच्या खाली पडला शुक्र, त्यावेळेला दशरथ राजा म्हटला आता सूर्यमुख नावाचा मी शेर काढील. शेर म्हणजे बाण. सूर्यमुख नावाचा बाण काढील आणि त्या बाणाच्या प्रभावाने आता याचं मस्तक दाडा वेगळं करेल. म्हणे याचे छेदिनशीर कापट्य मुकुटासहित. कापट्य करणारी ही बुद्धी, याची बुद्धी आणि मुकुट सगळंच या सूर्यमुक्षराने उडून लावू. मागुती विचारी अजनंदन. परंतु परत अजनंदन आजाच्या पुत्राच्या दशरथाच्या मनात एक विचार आला. शुक्र तरी केवळ ब्राह्मण. शुक्राचार्य कोण आहे? ब्राह्मण आहे. आणि ब्राह्मणाला कधी मारायचं? आपले छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा कोण होते? गो ब्राह्मण प्रतिपालक होते. आणि म्हणून आपण या ब्राह्मणाला मारू शकत नाही. मागुती विचारी अजनंदन. शुक्र तरी केवळ ब्राह्मण. याचा रक्षण या प्राण मुकुट मात्र छदावा. याला आपण जिवंत ठेवू, फक्त याचा मुकुट उडून लावू. निमिषण लागता गेला बाण. मुकुट पडेला तळी छेदून. सेकंद सुद्धा लागला नाही. निमिष शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला? डोळ्याची पापणी बंद होऊन उघडायला जितका वेळ लागतो त्या वेळेला निमिष म्हणतात. निमिष सेकंदातला मायक्रो सेकंद, तेही पेक्षा लहान, त्याला निमिष म्हणतात. डोळ्याची पापणी बंद होऊन उघडायला किती वेळ लागतो? तेवढा वेळ. म्हणजे
झोपल्यावरून झोपेतून उठेपर्यंत तेवढा वेळ नाही. सहज बोलता बोलता आपलं पापणी कधी लागते आणि कधी उघडला जाते आपल्याला कळत नाही. मग मुकुट ज्या वेळेला पडला, मुकुट पडला तळी छेदून जमिनीला छेदलं मुकुट, आणि मुकुट पडला जमिनीला छेदलं त्यांनी. भयभीत भृगुनंदन पळता झाला तेव्हा भृगूचा पुत्र शुक्राचार्य. शुक्राचार्य कोणाचा पुत्र आहे? भृगूचा. भृगुनंदन पळता झाला तेव्हा देव करती जय जयकार, देव जय जयकार करू लागले. पळू लागला दैत्यभार जैसा महावात सुट्टा समग्र भुसवडे अंबरी. सगळे देवता लोक दशरथ राजाचा जय जयकार करू लागले आणि जेवढे दैत्य होते ते पळून गेले. आणि कसे पळाले? ज्या पद्धतीने मोठा वारा सुटल्यानंतर शेतकरी धान्य काय करतो? उपणतो, पाखडतो. मग ते पाखडत असताना भूसबीज एकवट, उपनितारा हे घनवट. जे घनवट आहे, जे धान्य आहे ते शिल्लक राहतं, आणि जे फलकट आहे ते काय होतं? उडून जातं. तशा पद्धतीने हे दैत्यभार जो होता तो महावाताच्या प्रभावाने उडून गेला. भूसवडे अंबरी, अंबरी म्हणजे आकाशात. राये कोदंडासी घातली गवसनी. रायाने काय केलं? आता युद्ध संपलं, कोदंडाला एकदम मिठी मारली, कोदंड आवरून घेतला. तुनीर ठेविला आवरण घालून. तुनीर म्हणजे भाता, तो आवरण घालून ठेवला, परत झाकून ठेवला. जैसा कुंडा माझी दे दिप्य अग्नी आच्छादित याज्ञिक. जैसा ज्या पद्धतीने कुंडा माझी असला दे दिप्य अग्नी, प्रज्वलित झालेला अग्नी. याज्ञिक लोक काय करतात? यज्ञ पूर्ण झालं की आच्छादन करतात, झाकतात. दशरथ पाहे सावधान. दशरथ सावधान होऊन पाहू लागला. तेवढ्याच वेळात नेमकं किती काय युद्धाचा परिणाम काय झाला राजा पाहत असताना, तो कैकईने हात घालून धरिला असे महास्यंदन. स्यंदन म्हणजे रथ. तर राजा दशरथाचं लक्ष गेलं की कैकईनी रथाच्या आग छेदन झालेला आहे, आणि तो आग सांभाळून ठेवण्यासाठी, धरून ठेवण्यासाठी आपला हात घातलेला आहे. वर्तमान कळले ते, त्यावेळेला काय घडलं ते त्याला सगळं कळलं. आश्चर्यकरी नृपवर आजीचे युद्ध आणि वार आमाशी जय लाभ समग्र कैकईने दिला. आजचं युद्ध फार विशेष झालं, आणि आम्हाला जय कोणामुळे मिळाला? कैकईमुळे मिळाला. जैसे घर पडता अकस्मात निज बळे उचली बळवंत. घर पडल्याबरोबर जे बळवान राहतात ते काय करतात? आपल्या आपल्या हातानेच ते घर जसं उचलतात. तैसा कैकईने आजी रथ सावरीला रणांगणी. तसं या रणांगणामध्ये कैकईने रथ सावरला. कैकईने रथ सावरला म्हणजे स्थिर केला. खाली उतरून दशरथ प्रिय लागी आलिंगित. खाली उतरले राजा दशरथ आणि कैकईला आलिंगन दिलं. म्हणे दोन वर मागे त्वरित जे का अपेक्षित मानसी. तुला जे 2 वर मागायचे ते मागून घे. तो म्हणाला जे मागायचे ते मी आज 2 वर तुला द्यायला तयार आहे. कैकई आनंदली थोर म्हणे मी मागेन जेव्हा वर तेव्हा मज द्यावे साचार म्हणून भाष्य घेतली. कैकई म्हटली मला आनंद झाला, तुम्ही माझ्यावर खुश आहे या गोष्टीचा, पण एक काम करा, मला हे 2 वर आता नका देऊ. मी जेव्हा तुमच्याकडे वर मागेल ना त्यावेळेला मला हे 2 वर द्या. कैकई आनंदली थोर म्हणे मी जेव्हा मागेन वर तेव्हा मज द्यावे साचार म्हणून भाष्य घेतली, आणि मला वचन द्या त्यावेळेला मला 2 वर द्याल. राजा दशरथ म्हटलं अगं तुझ्यामुळे तुम्ही युद्ध जिंकलं, चल तुला वचन आहे, तुझ्या वेळेला माझ्याकडे 2 वर मागशील त्यावेळेला मी तुला वर देईल. तुझ्या मनात काय असेल त्यावेळेला मग मी देईल. कैकई आनंदली थोर हे ऐकून कैकेला आनंद झाला. महायुद्धी जयपूर्ण कैकईसी यावया काय कारण. आता महायुद्धामध्ये कैकईमुळे जय प्राप्त झाला असं का म्हणलो? असं काय कारण आहे? तिने कसं काय तो आग धरून ठेवला होता? काय होते तिचं वरदान त्याची कारण ऐका पहा. तिला काय वरदान होतं ते ऐका. पितृग्रही कैकई असता एक तापसी आला उचिता. कैकई तिच्या पितृघरी म्हणजे बापाच्या घरी असताना एक तापसी म्हणजे तप करणारा साधू आला वचिता. गावात फिरत फिरत आला. तयासी प्रार्थना माता राहावी ती झाली कैकईची. कैकईची मातेने त्या साधूची प्रार्थना केली. साधू महाराज चला आमच्या घरी राहा आजचा दिवस, साधूची सेवा घडेल, जेवण वगैरे करा, भोजन करा. ऋषी बैसला अनुष्ठानाते माता निरोपी कैकेयी ते उपकरण सामग्री लागेल याते ती सिद्ध करून देई जे. ऋषी अनुष्ठानात बसला आणि मग माता कैकेयीची आई कैकेयीला निरोप देऊ लागली. हे कैकेयी, यांना पूजाविधीसाठी जे जे सामग्री लागेल, जे जे साहित्य लागेल ते सिद्ध करून यांना दे. पुष्पे धूप दीप आरती सिद्ध करून देतो ऋषी प्रती. हे रूप प्राणायाम करून निश्चित ध्यानी झाला निमग्न.
मग कैकेयीने सांगितल्याप्रमाणे पुष्प म्हणजे फूल, धूप, दीप, आरती हे सगळं सिद्ध करून ऋषींजवळ दिले. ऋषी प्रति देत ऋषीला देऊ केली. येरू प्राणायाम करून निश्चिती ध्यानी झाला निमग्न. ऋषीने सुद्धा सगळी पूजा झाली, प्राणायाम करू लागला. प्राणायाम पूर्ण झाले आणि मग ध्यानात ऋषी बसले. तो कैकेयीने घेऊन मस, त्यावेळेला कैकेयीने काय केलं, असं काळं घेतलं जरा हाताला, काळं काळं लाविले ऋषीच्या मुखास, ऋषीच्या तोंडाला लावलं. मस म्हणजे तवा असतो ना, तवा, त्या तव्याला खालून, पूर्वी स्वयंपाक कशावर व्हायचा, गॅसवर, चुलीवर, मग चुलीवरचा तवा असा खाली ठेवला का त्या तव्याला खाली पाठीमागे बुडाला असं काळं लागलं असते, त्याला मस म्हणतात. मस असं तव्याचं काळं घेतलं आणि ते घेऊन मस लाविला ऋषीच्या मुखात. तो ऋषी प्राणायाम करत असला तर बिचारा दाढीवाला, त्याच्या तोंडाला लावलं. कुणी, कैकेयीने. ध्यान झाली तो महापुरुष स्वमुख करे पुसित असे, त्याचं ध्यान पूर्ण झालं. मग ध्यान पूर्ण झाल्यानंतर माणसं काय करतात, असं करतात का नाही, त्याने तसं हात चोळला, असं केलं, असं केलं, काही पुढे होते लागला हसायला. त्याला काही कळनाच का हसते बा, आणि मग असे हात पाहिले, अरे हात पण काळे झाले, कसं काय. आणि मग तो हसतास लागले काळे, कर्तृत्व कुमारीचे कळले. हाताला काळे लागले आणि मग कळलं हे याच बालिकेचं काम आहे, याच पुरीचं काम आहे. ऋषीने शापिले ते वेळे वदन काळे तुझे हो का, माझ्या तोंडाला काळ लावलं, काळ तोंड होईल तुझं, असं ऋषीने शाप दिला. तुझं वरी आक्षेप येईल प्रचंड, तुझ्यावर फार आपेश येतील, जगात होईल काळे तोंड, तू माझ्या तोंडाला काळ लावलं, काळ तोंड होईल तुझं जगात. पुत्र द्वेष करशील उदंड नसते बंड वाढविशी, पुत्र द्वेष करशील भरपूर, उदंड म्हणजे भरपूर, आणि नसते बंड वाढवशील, नसलेले कुठाने घरात घेशील तू, नसलेले भांडणं वाढवशील. मातेने समाचार ऐकून साधू का बरं तापले हे ऐकलं आईने, कैकेयीच्या धावतच आली. वेगे धरले ऋषीचे चरण, तिने ऋषी महाराजाचे पाय धरले. स्वामी कैकेयी बाळा अज्ञान कर्म हे केले. स्वामी कैकेयी बाळ आहे, अज्ञान आहे, त्याला हे सगळं कळत नाही, तिच्याकडनं चुकून झालं, त्यामुळे काय करा, काही द्यावे जी वरदान. मग ऋषी कृपाळू होऊन म्हणे संग्रामी पती लागून जय देईल महारणी. ऐका, तिच्याकडनं चुकून झालं ना, ती लहान आहे, तिला काहीतरी वरदान द्या. राजा म्हटले ठीक आहे. तो ऋषी म्हटला ठीक आहे, तिला मी वरदान देतो. काही द्यावे जे वरदान. मग ऋषी कृपाळू होऊन, ऋषी कृपाळू झाले, म्हटले संग्रामी पती लागून जय देईल महाराणी. अर्थात ही महाराणी मोठ्या रणामध्ये, संग्रामामध्ये, युद्धामध्ये पतीला यश मिळून देईल असं तिला वरदान दिला. कुणी, त्या तपस्व्याने, ऋषीने. आणि म्हणून पूजा सामग्री तिथली समजतो तरी हा हस्त होईल यशवंत. ज्या वेळेला ती मला आता पूजा सामग्री देईल त्यावेळेला तिच्या हाताला थोडं यश प्राप्त होईल. त्यावर या समय अद्भुत जय प्राप्त कैकेयी ते, आणि तोवर त्यांना प्राप्त झाला होता कैकेयीला. म्हणून इथे कैकेयीने रथाचा आग धरला. आता दुसरा अर्थ, दुसऱ्या काही ठिकाणी अशा कथा सांगितल्यात की कैकेयीने ज्या वेळेला तोंडाला काळं लावलं, कैकेयीला 2 शाप दिले. माझ्या तोंडाला काळं लावलं, तुझंही तोंड काळं होईल, आणि ज्या हाताने लावलं तो हात लोखंडाचा होईल. लोखंडाचा होईल हा शब्द होता. आणि मग शाप मागितला होता, अहो तिच्यासाठी काही सांगा. म्हणले त्याच वेळेला लोखंडाचा होईल ज्या वेळेला हिचा नवरा युद्धात असेल, आणि त्याला ज्या वेळेला हिच्या कौशल्याची गरज पडेल, हिच्या या वरदानाची गरज पडेल, त्यावेळेला तिचा हात त्या काळापुरता कशाचा होईल, लोखंडाचा होईल, असं वरदान दिलं होतं. असो इंद्र आणि बृहस्पती दशरथाचे यशवाणी ती. आता दशरथ राजा पराक्रमी, म्हणून दशरथ राजाचे यश वर्णन करू लागलो. कोण, इंद्र आणि बृहस्पती. वस्त्रे भूषणे अमरपती देता झाला राया ते. मग आता ज्याच्यामुळे यश प्राप्त झालं त्याचा सत्कार समारंभ ठेवला. राजाला खूप चांगले अशा पद्धतीचे वस्त्रभूषणे दिले. कुणी, इंद्राने. वस्त्र भार आणि अद्भुत, कपडे इतके सुंदर होते. भारणे म्हणजे दागिने, कपडे तर सुंदर होते, दागिने सुंदर होते. दिव्य मणी दिला कैकेयी ते, कैकेयीला एक दिव्य मणी दिला. कुणी, इंद्राने. येरीने घातला वेणीत परम प्रकाशवंत जो, तिने तो मणी पाहिला आणि तिने आपल्या डोक्यात घातला. इतका प्रकाश होता, जणू काही दुसरा सूर्यच तिच्या डोक्यात आणून बसवला, इतका प्रकाशित होता तो. देवाचार्या बोले वचन रावासी काय आहे संतान. देवाचार्या म्हणजे देवाचे गुरु बृहस्पती विचारू लागले,
बोले वचन रावासी काय आहे संतान दशरथ राजाला काही पुत्र वगैरे आहे की नाही? दशरथ म्हणे पुत्रवदन देखील नाही अद्यापी. दशरथ राजा म्हटलं 8:30 वाजून गेले बा, पण अजून काही पुत्र पाहिला नाही. सुरगुरु म्हणे राया वरिष्ठा. त्यावेळेला सुरगुरु म्हणजे देवतांचा गुरु बृहस्पती वरिष्ठांना काय बोलला ऐका. त्रिभुवनपती येईल तुझ्या पोटात. हे राजा तू घाबरू नको, तुझ्या पोटी साक्षात त्रिभुवनाचा मालक येईल, विष्णू येईल. दयाचे ध्यान लागले नीलकंठा सनकादिक भक्तासी. ज्याचं ध्यान नीलकंठाला लागलं आणि सनकादिक ज्याचं ध्यान करतात भक्त ज्याचं ध्यान करतात. नीलकंठ म्हणजे कंठ ज्याचा निळा आहे असा नीलकंठ. जो माया चक्र चालक अनंत ब्रह्मांडाचा नायक जो कमलोद्भवाचा जनक तो पुत्र देखे तुझा राया. हे राजा जो मायेचं चक्र चालवतो जो अनंत ब्रह्मांडाचा स्वामी आहे जो कमलोद्भवाचा जनक आहे म्हणजे ब्रह्मदेवाचा बाप आहे तो तुझा पुत्र होईल. जो वेदशास्त्राचा जिवार वेदशास्त्राचा अतिशय प्रेमाचा आहे जो आदिमायाचा निजवर जो आदिमायाचा निजवर म्हणजे पती आहे तो पुराण पुरुष अगोचर तुझा पुत्र होईल. तो पुराणेने सांगितलेला असा पुराण पुरुष जुना पुरुष मूळ पुरुष तो तुझा पुत्र होईल. विभांडकाचा पुत्र ऋषी शृंग. विभांडकाचा असलेला जो पुत्र आहे शृंग ऋषी. हिरण्यगर्भ संभूत तेजोराशी जो हिरण्यगर्भ संभूत म्हणजे हरणीच्या पोटी जन्माला आलेला असा शृंग ऋषी. त्यासी अनावे नाना सायासी पुत्रेष्टी करावया. तुम्ही एक काम करा विभांडकाचा पुत्र ऋषी शृंग ज्याचा जन्म हरणीच्या गर्भातून झालेला आहे त्यांना तुम्ही नाना सायासाने पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याकरता घेऊन या असं बृहस्पतीने सांगितलं. कोणाला? राजा दशरथाला. कोणाचा पुत्राला घेऊन या? विभांडकाच्या पुत्राला. विभांडक एक ऋषी होते आणि अतिशय कठोर ऋषी होते आणि त्यांच्या पोटी एक लेकरू जन्माला आलं होतं त्याचं नाव ऋषी शृंग. त्या लेकराचा जन्म हरणापासून झाला होता म्हणून त्याच्या डोक्यावर जन्मताच एक शृंग होतो. शृंग म्हणजे शिंग. शिंग ऋषी शृंगांचं मंदिर कुठे आहे? वाशिम जिल्हा अनसिंग. त्या अनसिंग जवळ अनसिंगच गाव माझ्या मते. विभांडकाचा पुत्र ऋषी शृंग हिरण्यगर्भ संभूत तेजोराशी. त्यासी आणावे नाना सायासी पुत्रेष्टी करावया. त्यास नाही मनुष्य दर्शन. आजपर्यंत त्यांनी मनुष्य पाहिलेला नव्हता. कुणी? शृंग ऋषीने. देखील नाही स्त्रीचे वदन. त्याने आजपर्यंत स्त्रीचं तोंडही पाहिलेलं नाही. वदन म्हणजे तोंड. त्यास शब्द विषय मोहून करून गायन आणावा. त्याला शब्द विषयाने मोहन करून गायन करून त्याचं मन शब्द विषयामध्ये पकडून त्याला घेऊन या. शक्र म्हणे देवललना. शक्र म्हणू लागला अप्सरांना पाठवाव्या तयावना. त्या वनात जा म्हटलं जिचे ऋषी शृंग आहे. रंभा उर्वशी शुभानना ज्यांचे गायना मदन फुले ज्यांच्या गायनाने साक्षात कामदेवाला सुद्धा भूल पडते अशा रंभा उर्वशी शुभानना या सगळ्यांना पाठवलं. दशरथे इंद्रगुरुची आज्ञा घेऊन आला अयोध्या भुवना. दशरथ इंद्राच्या गुरुची आज्ञा म्हणजे बृहस्पतीची आज्ञा घेऊन अयोध्येच्या नगरात आला. आनंद झाला सकळ जना. पर्जन्यवृष्टी झाली. सगळ्या लोकांना आनंद झाला आणि आता तिकडे शंकराचार्यच पळून गेल्यामुळं शुक्राचार्य पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे सगळ्या लोकांना आनंद झाला. असंभाव्य पिकली मेदनी. असंभाव्य म्हणजे तिचं वर्णन करता येणार नाही अशी कल्पनातीत मेदनी पिकली म्हणजे जमीन पिकली. जमीन पहिल्यापेक्षा पहिल्यापेक्षा दामदुप्पट पिकली. दुष्काळ गेला मुळी हुनी. दुष्काळ मुळा सगट नाही झाला. जैसे विष्णू सहस्र नामे करुणी महापापे संहरती. जसं विष्णू सहस्र नामे करुणी महापापे संहारती. विष्णू सहस्र नामाचं पारायण करणाऱ्याचे महापाप जसे जातात. याचा अर्थ काय? विष्णू सहस्र नामाचं जो चिंतन करतो त्याचे मोठेच्या मोठे पाप जळून जातात. म्हणून विष्णू सहस्रनाम शिका. इंद्रदेव पाठाच्या वेळेला झोपा काढता. एकही आला नाही महाराज शिकवा विष्णू सहस्रनाम. मी शिकवायला तयार नाही का? तुम्हाला अभ्यासाची कळकळ नाही. विष्णू सहस्रनामाचा प्रभाव ऐका. दृष्टांतच सांगितला. जैसे विष्णू सहस्रनामे करुणी महापापे संहरती. ज्या पद्धतीने विष्णू सहस्रनामाचा जप केल्यानंतर महापापे मोठे मोठे पाप त्याचा संहार होतो नाश होतो. इकडे विना टाळ मृदंग
जल्लरी किंकिणी उपांग देवांगना घेऊन उपभोग वनास वेग चालिल्या. इकडे टाळ विणा मृदुंग जल्लरी किंकिणी उपांग एवढं सगळं घेऊन देवांगना म्हणजे अप्सरा निघाल्या. कुठं निघाल्या? वनास वेग चालिल्या. ज्या वनात ऋषी शृंग राहतो त्या वनात. विभांडक ऋषी तपोधन नित्य प्रातः काळी उठून विभांडक ऋषी नित्य प्रातः काळी म्हणजे पहाटे उठून करावया अनुष्ठान जान्हवी तीराप्रती जाय. अनुष्ठान करण्याकरता तो दररोज कुठे जायचा? जान्हवी तीरावर जायचा म्हणजे गंगेच्या तीरावर जायचा. जान्हवी का म्हणतात गंगेला? ती जन्नू नावाच्या ऋषीच्या मांडीतून निघाली म्हणून जान्हवी. गंगेला जान्हवी का म्हणतात? ज्ञानेश्वर का म्हणतात रे? मागे आश्रमी एकला पुत्र उंच बांधून या गोपूर त्यावरी शृंगी तो परम चतुर्वेदात ध्यान करीत असे. मागे आश्रमी एकला पुत्र. आता तो जान्हवी तीरावरती स्नानाला जायचा विभांडक ऋषी आणि पाठीमागे आश्रमामध्ये एकटा पुत्रच राहायचा. विभांडकाच्या पुत्राचं नाव शृंग ऋषी. एकटाच राहायचा. उंच बांधून या गोपूर त्याला चांगलं उंच मंदिर बांधून दिलं होतं. त्यावरी शृंग तो परम चतुर वेदात ध्यान करीत असे. त्या मंदिरामध्ये शृंगी चतुर्शृंगी वेद अध्ययन करायचे. गज व्याघ्र सावजे बहुत देखता होय भयभीत. गज म्हणजे हत्ती वाघ जनावर सावज म्हणजे जनावर बहुत देखता भयभीत होय. हे सगळे हत्ती वाघ सिंह कोले लांडगे पाहून शृंग ऋषी घाबरायचा. म्हणून उंच स्थळ बांधून सत्य त्यावरी सुतबाई सविला. ते म्हणाल उंच गोपूर का बांधलं? उंच मंदिर का बांधलं? खालच्या मजल्यावर का ठेवलं नाही ऋषी शृंगाला? तर त्याला भीती वाटायची हत्तीची कोल्याची सिंहाची वाघाची. म्हणून त्याला उंच अशा पद्धतीचा आश्रम बांधला होता गोपूर आणि त्याच्यात ठेवलं होतं. विभांडक ऋषी अनुष्ठान करून दोन प्रहार येत परतून परमानंद पुत्र देखून अध्ययन सांगितलं ते. विभांडक ऋषी अनुष्ठानाला जायचे आणि 2 प्रहार म्हणजे दुपारी परतून यायचे. सकाळी गेलेले दुपारी माघारी यायचे आणि परमानंद पुत्र देखून अध्ययन सांगितलं येते. पुत्राला पण त्यांना परमानंद व्हायचा. हे सांग रे आज काय काय अभ्यास केला? आणि पोरगा सगळा अभ्यास सांगायचा. कधी झोपत नव्हता तो त्यामुळे त्याला अभ्यास सांगता येत होता. 4ही वेद मुखोद्गत सकल शास्त्रे पारंगत यथाविधी कर्मे समस्त करतला मलकतया. ते 4ही वेद त्याचे मुखोद्गत झाले होते. सगळ्या शास्त्रात तो पारंगत झाला होता. आपलं एकच टिप्पण बसलो का आपण म्हणतो बास झाला आता काय या मार्ग थांबायचं. आपलं बसले आपण कीर्तनकार झालो. याल्या असे लय कीर्तन पाठ करावे लागतात. असे लय कीर्तन सांगता यावं लागतात. एका कीर्तनाने पूर्ण होतं काय? सकळ शास्त्रे पारंगत याग विधी कर्मे समस्त. याग विधी कर्म सगळ्या त्याच्या करतला मलक तया. ते करतला मलक म्हणजे हातात आल्या सगळ्या त्या विद्या त्याच्या. करतला मलक. आसो विभांडक गेला स्नाना तो समय पाहून देवांगना वेगी पातल्या तयावना सर्व संपत्ती घेऊन या. विभांडक स्नानाला गेलेले पाहून देवांगना सगळं गायन वादनाचं जे साहित्य ते सगळं घेऊन त्या आश्रमात आल्या. वरी बैसला ऋषीनंदन. वर बसला होता ऋषीपुत्र ऋषी शृंग. तर त्यांनी पाहून देवांगना तर त्यांनी आरंभिले गायन. वर बसलेलं लेकरू होतं ऋषी शृंग अध्ययन करीत. इकडे देवांगनांनी काय केलं? मस्त सुंदर गायन सुरू केलं. जे कथा भुले पंचबाण स्वरूप लावण्यतेचे. जे गायन ऐकल्यानंतर पंचबाण. पंचबाण शब्दाचा अर्थ होतो साक्षात मदन काम. कामदेव जे गायन ऐकल्यानंतर भुलल इतकं सुंदर गायन त्यांनी सुरू केलं. आणि ते स्वरूपाने इतक्या सुंदर होत्या. हा त्यांचं स्वरूपाचं वर्णनच करताना इतकं सुंदर होत्या. टाळ मृदुंग सुस्वर गायन ऐकून ऋषीपुत्र वरवणे पाये सादर स्वरूप सुंदर निहाळून. टाळ मृदुंग वाजवत होते. सुंदर गायन त्याच्या कानावर आजपर्यंत कधी पडलंच नव्हतं. ऋषीपुत्रांनी ते गायन ऐकलं. कुठून आवाज येतो म्हणून जरा अभ्यास सोडून बाहेर आला आणि त्याने बायांचा डान्स पाहिला. गायन ऐकता सुस्वर टाळ मृदुंग सुस्वर गायन ऐकून ऋषीपुत्र वरवणे पाहे सादर स्वरूप सुंदर निहाळून. तव नेत्र कटाक्ष भाव दावी ती नाना परिचय लागव. त्यावेळेला राज तो ऋषी शृंग आपल्याकडे पाहतोय. विभांडकाचा पुत्र आपल्याकडे पाहतोय. हे ज्या वेळेला त्या अप्सरांच्या मनात आला त्या अशा अश्लील हावभाव करायला लागल्या. त्याला डोळे मारायला लागल्या. असं थोडे छाती हलवायला लागल्या. थोडं कंबर हलवायला लागल्या. ते काय अश्लील हावभाव. नेत्र कटाक्ष हावभाव
गावी नाना परिचय लाघव त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं नृत्यातलं कौशल्य दाखवायला लागला. शृंगेने देखताचे अपूर्व भय वाटे मानसी. शृंग म्हटलं अरे हे काहीतरी अवघडतं. शृंग ऋषी घाबरला, त्याला भीती वाटू लागली. हे काय झालं, कोण आहे असं. सुंदर भय वाटे मानसी गायन ऐकता सुस्वर संतोष वाटे अपार. ते गायन चालू होतं ना, ते गायन ऐकताना त्याला फार संतोष म्हणजे आनंद वाटत होता. मने मज धरावया साचार पातले कोणाला कळे हे. तो म्हणायचा मला पकडण्याकरता कोण आलं काय माहिती. का बरं त्याला असं वाटायचं. बरं इंद्राने का सांगितलं की गायनानेच त्याला वश करून आणा. अरे हेंद्र्या हो, त्याचा जन्म हा हरणीपासून झाला होता. मग हरिण कशाने बोलत असतंय, गायनाने बोलत असतंय, शब्दरसाने बोलत असतंय. म्हणून शब्दरसाने हा हरणाच्या जातीतला असल्यामुळे बोलल, म्हणून सुंदर गायन करा. आणि तो तुमच्याला बोलला की त्याला घेऊन या, अशी ती लीला होती. संतोष वाटे अपार म्हणे माझं धरावया साचार पातले कोणानं कळे हे. मग ते मनात मन म्हणायला लागलं हरणाला असंच पकडतात, मला सुद्धा असंच पकडतात, मला धरण्यासाठी जे आले आहेत म्हणून जे गायन करताय असं त्याच्या मनात वाटत होतं. गायन ऐकता सुसर संतोष वाटे अपार, परंतु गायन ऐकताना त्याला फार आनंद वाटत होता. भय करून ते वेळा शृंगी वायू वेगे पळाला. त्याला भीती वाटली आणि खालच्या पायरीवर आला शृंग ऋषी. जसं महाराज संस्थेत आले पाहिले संस्थेच्या बाहेर फिरणारे लगेच आत पळत येऊन लगेच ग्रंथ उघडून बसतात. तसं तसा शृंगी ऋषी वायू वेगे पळाला. वायू वेगात चिंग चिंग चिंगाट पळाला. सवेची विलोकी परतून डोळा सुंदर स्वरूपतायाचे, परंतु परत सवेची विलोकी परतून डोळा. पळून तर आला पण सारखं मनात म्हणतो किती सुंदर होते राहते, लय भारी होते, लय भारी होते. विभांडक अनुष्ठान करून आश्रमास येत परतून विभांडक ऋषी अनुष्ठान करून आश्रमाला यायचे परत. देवांगना जाती तेथून शापभय ऋषीच्या देवांगना विभांडक ऋषी यायच्या अगोदर निघून जायचे. का तर विभांडक जर आले त्यांनी आपला ओळखला शाप दिला तर भस्म व्हावं लागेल. त्यामुळे ते विभांडक गेल्यावर यायचे आणि विभांडक यायच्या आत निघून जायचे. म्हणती विभांडकाशी कळेल तरी आम्हा तात्काळ शापील. या लागी दोन प्रहर होता सकळ जाती वेगळे करून या. विभांडकाला जर कळलं तर तो आपला काय देईल, शाप देईल. म्हणून हे काय करायचे लवकर यायचे आणि विभांडक यायच्या आत मागे निघून जायचे. असो पिता आला आश्रमाशी शृंगी सांगे तयापाशी म्हणे येथे आले होते तापसी. उपमा ज्यांशी असेना दुपारची वेळ. शृंग ऋषींचे वडील विभांडक घरी आले आणि घरी आलेले पाहिले तर त्यांनी नेहमीप्रमाणे विचारलं काय रे बाळा आज काय अभ्यास केला. म्हणलं पप्पा आज अभ्यास नाही काय केला. कसं काय रे. म्हटले ते मोठे मोठे साधू आले होते इथं. साधू मी तयासी देखुनी पळालो देहलोभे करून. मी त्यांना पाहिलं, मला देहाची जरा भीती वाटली, मला वाटलं मला पकडून आता काय म्हणून मी पळून आलो. आता न येते ते दुसऱ्याने खंती मनी वाटत असे पण आता मनात अशी खंती वाटते अरे 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 एवढे भारी साधू आले होते, मी त्यांच्या पाया पडलो असतो बरं झालं असतं. आता ते परत येणार नाही, त्यामुळे मला वाईट वाटतंय. विभांडक म्हणे पुत्राशी जरी आश्रमा आल्या संत ऋषी तरी आपण आतिथ्य करावे तयाशी पूजा विधी करून या. विभांडक ऋषी सांगितले अरे वेड्या जर घरी एखादा आतिथ्य आला तर आपण काय करायचं, त्याचा आदर आतिथ्य करायचं, त्याचा सत्कार समारंभ करायचं, त्याची पूजा करायची, विधी करायची. असो प्रातःकाळी विभांडक मुनी गेला अनुष्ठाना लागून. असू द्या पहाटेच्या वेळी अनुष्ठानाकरता विभांडक मुनी परत कुठे गेले, जान्हवीच्या तीरावर गंगेच्या तीरावर. शृंगी चिंता करी म्हणी म्हणे कधी नाही देखील तया. शृंग ऋषीच्या मनासारखं होतं, कधी पाहिल कधी पाहिल कधी पाहिल, कधी मी शाळेत जाईल कधी पाहिल, आपलं म्हणजे कधी त्या येतील कधी मी त्यांना पाहिल. विसरला लेखन पठण, तो लिहायचं विसरला, पाठ करायचं विसरला. ज्ञान ध्यान आणि मनन, तो ज्ञान विसरला, ध्यान विसरला, मनन विसरला. लागले म्हणे स्त्रियेचे ध्यान अनर्थपूर्ण श्री संगे. त्याला आता मनामध्ये फक्त कधी कधी दिसल कधी दिसल, हा अजून आल्या नाही अजून आल्या नाही, अरे आज सुट्टी घेतली काय, आज आल्या नाही का काय, असं त्याला वाटत होतं. ज्याने स्त्री न देखील स्वप्नी त्याने ती विलोकिता नाही गेला सर्व विसरुनी अनर्थ कामिनी तापस तपासी. ज्याने कधी स्वप्नातही स्त्री पाहिली नव्हती त्याने डोळ्याने स्त्री पाहिली आणि तो स्त्रीच्या मोहात अडकला. मग ज्यास अखंड श्री चिंतन ते कैसे तरतील जन. मग ज्याने एकदा स्त्री पाहिली त्याचं वाटोळं झालं. जे सारखंच बायकोच्या लुगड्यात होतंय त्याचं काय होईल.
जे ज्याने स्त्री न देखिली स्वप्नी त्याने ती विलोकिता नाही गेला सर्व विसरून अनर्थ कामिनी तपासी. मग ज्याचा अखंड श्रीचिंतन ते कैसे तरतील जन मूर्तिमंत भावाब्दी कामीन बुलवी सज्जन जाणते. सज्जन जे आहेत ना त्या सज्जनांना कळतं की ह्या स्त्रिया म्हणजे कोण आहेत. या स्त्रिया संसारी इच्छू आहेत, भावाब्दी कामिनी आहेत, मूर्तिमंत संसाराच्या इच्छा वाढवणाऱ्या आहेत. स्त्री केवळ अविद्याचा पसारा. स्त्री कोण आहे? फक्त अविद्येचा पसारा आहे. महा अनृता अविचारा त्या मोठ्या म्हणजे अनृत असतात. अनृत म्हणजे खोट्या, त्या फार खोटारड्या असतात स्त्रिया. अविचारी असतात. सकळ असत्याचा थारा भय न धरी पापाचे. त्यांच्या ठिकाणी सगळं खोटं बोलण्याचं सामर्थ्य असतं आणि ते पापाचं भय धरत नाही. यांनी पाप होईल का काय होईल याची भीती धरत नाहीत मनात. श्री अनर्थाचे गृह सबल. श्री अनर्थाचं साक्षात एक घरच आहे की कलहाचे महामूळ. भांडणाचं मूळ आहे स्त्री. भांडणं कोण होतात? खरं सांगा, तुमच्या घरात भांडण सगळ्यात पहिलं मम्मी करते का पप्पा? खरं खरं सांगा, कोण करते? मम्मी करते. असंच आहे. हा, कारण स्त्री अनर्थाचे गृह सबल की स्त्री कलहाचे महामूळ की विषवल्लीची केवळ स्त्री रूपे विस्तारले. स्त्री म्हणजे जणू काही विषाचं झाडच आहे. श्री कामाची विशाल दरी. स्त्री जणू काही कामाची दरी आहे. दरी कळतं का? दोन मोठ्या मोठ्या पर्वताच्या खाली जी अशी मध्ये थोडी जागा राहते आणि वरतून कडे लोट केला की खाली माणूस पडला की मरतोच, त्याला दरी म्हणतात. अशी स्त्री कामाची विशाल दरी, मोठी दरी की ते क्रोध व्याघ्राची जाळी खरी. जणू काही ती क्रोध रूपी वाघाची जाळीच आहे की ते पाप समुद्र लहरी की ते भजन असत्याचे. ती जणू काही पाप समुद्राची लहर आहे की ते असत्याचं भजन आहे. की ते दुःख वृक्षाचे श्रेष्ठ फल. ते दुःख वृक्षाचं श्रेष्ठ फल आहे. की ते मोहाचा पर्वत सबळ. की ते मोहाचा पर्वत आहे. की ते मत्सर्वनाची केवळ किंवा भ्रांती अवतरली किंवा ते मत्सर्वनच आहे किंवा भ्रांतीच आहे, परिपूर्ण भ्रांती स्वरूप आहे. की दंभाची मूर्तिमंत विरुडाला की अहंकार श्रीगड बांधिला की मूर्खतो सकळ त्या स्थळा निराश करून राहिले. की श्री मूर्तिमंत भव्याधी की षडउर्मीची भरली नदी की सकळ विकारांची मांदी यात्रेची आली त्या ठाया कवने निर्मिली हे कुराडी सबळ पुण्यवृक्ष तोडी की अविश्वासाची बेडी जीवाच्या पायी ठोकली की स्वर्गमोक्ष अर्गळा सत्य दर्शने पुरुषाचे चित्त चोरीत स्पर्श बळे वीर्य हरित आसुरी प्रत्यक्ष कामिनी कौटुल्य दंभ संयुक्त. कौटुल्य दंभ संयुक्त म्हणजे कुटीलपणात परिपूर्ण असलेली. क्षमा शौच विवर्जित महामंत्राचे सामर्थ्य शने हरित नकळीची गौडी माधवी पैष्टी तिन्ही मदिरा ईशा प्रगटजनी चौथ्य मध्य ते कामिनी दुर्गंधी खाणी पापाची. काय विद्या काय तप कायचे ध्यान काय तप कासया ज्ञान खटाटोप हरिले सर्व स्त्रियांनी जीवा दग्ध पराण्य पायी हस्तदग्ध प्रतिग्रही मन दग्ध स्त्रीचे ठाई करुणी काय जपतप व्यर्थ करती पुरुषचरण. स्त्रियाने हिरोनी नेले मन करू जात बैसता तो ध्यान. तो ध्यानी चिंतन स्त्रियेचे काय अध्ययन काय कीर्तन गेले व्यर्थ पुराण श्रवण काय धरुणी धर्मदान. स्त्रियांनी मन हरियले श्री स्वरूपाची धरुणी दिवी महानरकाची वाट दावी सज्ञान सही बुलवी वनी हिंदवी विषयाची की काळे दुती पाठविली या देखा चालवणे नेत महानरका दुराविले मोक्ष सुखा अधपाती पाडिले. आता असो हा अनुवाद. जाऊ द्या, कळले तुम्हाला स्त्री किती वाईट आहे? एवढी वाईट स्त्री. जरी कृपा करेल ब्रह्मानंद तरी तुटेल भवबंध हृदय बोध ठसावे. जर ब्रह्मानंदाने कृपा केली, गुरु महाराजांनी कृपा केली तरच भाऊ सिंधू पार करता येते, तरच भाऊबंधातून सुटता येतं. हे एरवी बोध मनात ठसावत नाही. जरी कृपा करेल जगजीवन तरी हरिरूपे दिसे जनवन काहीचा पुरुष नपुसक कामीन व्यापिले पूर्ण श्रीरामे. जर देवाने कृपा केली तर कुठं स्त्री पुरुष दिसत नाही, कुठं नपुसक दिसत नाही, सगळीकडे देवच दिसता. ईसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवता या जवळी असे आपण असे दर्शन आहे. आता नर नारी मिथ्याभास अवघा होतला प्राण पुरुष जे कृपा करलं सर्वेश ब्रह्मानंद स्वामी पै. जेव्हा गुरुची कृपा होते, देवाची कृपा होते, त्यावेळेला जगात नर नारी हे काहीच दिसत नाही, फक्त पुराण पुरुष म्हणजे परमेश्वर दिसतो. असो आता शृंग ऋषी म्हणे कधी येतील ते तापसी. शृंग ऋषी वाटच पाहत होते. अरे
9 वाजायला 3च मिनिटं बाकी राहिले, अजून आले नाही. कधी येतील तापसी. तो अकस्मात त्या समयाशी रंभा उर्वशी पातला आणि त्याच वेळेला अचानक तिथे रंभा उर्वशी आल्या. उत्तम स्वरूपे मंजुळ गायन, सुंदर मुख आकर्ण नयन, शृंगी लागी खुणावून काम भाव दाविती. आता उत्तम स्वरूपवान असलेल्या, मंजुळ गायन करणाऱ्या, सुंदर मुख असल्या, अकर्ण नयन म्हणजे डोळे कान ज्यांचे एकदम सुंदर आहे अशा, शृंगी लागी खुणावून शृंग ऋषीला खाना खुणा करत, असं करत काहीतरी काम भाव दावी ती त्याच्या ठिकाणी काम भावना काम वासना वाढू लागल्या. नाना पक्वान्य अमृत फळे शृंगीशी देती बहुरासाळे, वेगवेगळ्या पद्धतीचे अमृताचे फळ शृंग ऋषीला देऊ लागल्या. मग तो उतरून खाले जवळ येऊन बैसला, त्याला दाखवायचे पाय सफरचंद, हे पाय लाडू, हे पाय हे काय, असे फळ दाखवायचे त्याला. नाना प्रकारचे पक्वान जे पाहिले नाही अमृतासारखे फळ पाहून ते म्हणायचे मला भेटावं म्हणून तेही खाली उतरलं येड. ताई अशी पुसे आवडी करून सांगा तुमचे नाम कोण. त्याला म्हणे ऋषीशृंग म्हणे तुम्ही कोण आहे रे, तुम्ही तपस्वी आहात पण कोण आहे तुम्ही, मला नाव तर सांगा. पप्पा आले होते काल, मी पप्पाला सांगितलं साधू आलते, ते तुमचं नाव नाही मी विचारलं, मी घाबरलो काल तुम्हाला. तुमचं नाव काय सांगा बरं, सांगा तुमची नाम कोण. ही गलंडे काय म्हणून वक्षस्थली तुमच्या पै, तुमचं नाव काय आणि तुमच्या छातीवर ही गलंडे कशाला आहे, हे असे घर कसे काय लागले तुमच्या छातीवर. येरी गदगदा असती तर अशी पोट धरू हसायला लागले. तुझी या माता शृंग निश्चिती म्हणजे तुझ्या डोक्यावर शिंग आहे की नाही, म्हणून शृंग ऋषी म्हणते तुझं लागे ऋषीपुत्रा. तुझ्या डोक्यावर शिंग असल्यामुळे तुला काय म्हणतात ऋषी शृंग. आणि आमचे नाव गलंड ऋषी, आमचं नाव गलंड ऋषी, आमच्या छातीवर गलंड आहे ना त्यामुळे आम्हाला गलंड ऋषी म्हणतात. बहु सुखे असे आम्हापाशी, आमच्याजवळ फार सुख आहे. येरू म्हणे ते दाखवा आम्हाशी चवी कैसी पाहो. तो म्हटला असं म्हणजे फळ आहे का, आणि दाखवा बरं त्याची काय चव आहे आम्हाला पाहू द्या. म्हणून येरू म्हणे ते दाखवा आम्हाशी चवी कैसी पाहू द्या, आम्हाला पाहू देतात काय चव आहे. त्या म्हणती जे तत्वता कामासन तुझं शिकू. आता ते म्हणले एक काम कर, तुला आता दररोज एक 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 करत आम्ही पाठ घेत जाऊ कामासनाचा. तो मदने मोहिले ऋषी सुद्धा आसक्त सुरता लागी होय. त्यावेळेला कामदेवाने त्याच्यात प्रवेश केला, कोणात ऋषी शृंगात. आणि मग तो भुलला या कोणाला अप्सरांना. मग तो म्हणे मी तुम्हा आधीन जिकडे न्याल तिकडे जाईन. तो म्हणला पप्पाचं काय ऐकू, पप्पा काय काय मला काय असं काय काय पुढे फिरवतेत का, तुम्ही मला जिकडे येणार मी तिकडे जाईल. मग त्यांनी विमानी बैसून आणि याला अयोध्येशी त्यांनी विमानात बसवला आणि बरोबर 9 वाजता अयोध्येला आणला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. भगवान प्रभू श्री रामचंद्राच्या अथंग दयेने करुणेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महाविष्णू ज्ञानोबा यांच्या आशीर्वादाने श्रीधर स्वामीं विरचित हा रामविजय ग्रंथ, हा ग्रंथ क्रमशः चिंतन करण्याचा मानस अंतकरणामध्ये आला. चांगला मुहूर्त पाहून, कदाचित कथा सांगण्याचा दिवस हाच जणू चांगला मुहूर्त असं समजून अशा दिवशी रामकथा सांगायला प्रारंभ केला. आता एक एक करत या संपूर्ण ग्रंथाचं चिंतन करण्याचा संकल्प अंतकरणात आहे. प्रभूने तो संकल्प पूर्णत्वाला न्यावा आणि तुम्हा सर्व राम भक्तांना रामकथा श्रवण करायला मिळावी, ऐकायला मिळावी. विस्तृतीचं चिंतन चालू आहे. तुम्ही ही व्हिडिओ स्वतः पूर्ण पहा, इतरांनाही या व्हिडिओ पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की, उमापति महादेव की, पवन सुत हनुमान की.